सकाळी सकाळी आज लवकर उठले आणि मनाशीच विचार केला की आज आता काय बनवायचं. मग आठवण झाली, घरामध्ये गाजरं होती 1 किलोच्या प्रमाणात. मग आठवण झाली की आपण आज हलवा बनवूया. आणि हलवा म्हटलं की सगळ्यांनाच आवडतो आणि मग करायलाही सोपा आणि खायलाही छान. म्हणून मग गाजरं घेतली, स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतली, छान साल काढली आणि किसून घेतली. तर 1 किलोचं जे प्रमाण आहे ते मी तुम्हाला सांगते. तर 1 किलोच्या गाजरासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलं आणि पाव किलो साखर घेतली. आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स आणि परतण्यासाठी तूप घेतलं आणि आवडीप्रमाणे विलायची पावडर. बस एवढ्या साहित्यात आपला छान गाजराचा हलवा तयार होतो. तर त्यासाठी खूप काही कष्टही करावे लागत नाही आणि खूप सगळा पसाराही होत नाही. अगदी करायलाही सोपा, झटपट आणि सगळ्यांच्या आवडीचा. तर 1 किलोच्या प्रमाणात मी गाजरं किसून घेतले आणि आता गॅसवर मी कढई ठेवली. 4 ते 5 चमचे साजूक तूप त्याच्यामध्ये टाकलं आणि आता गाजराचा किस आपण त्याच्यामध्ये घालू. गाजराचा किस छान परतून घ्यायचा तुपामध्ये आणि तुपामध्ये परतला की त्याची एक वेगळीच चव तयार होते. ही गाजराच्या हलव्याची जी रेसिपी आहे ना मैत्रिणींनो, तर ही फार पारंपरिक आहे, फार जुनी आहे. तुम्हाला आठवत असेल प्रेशर कुकरची एक जाहिरात होती. त्या जाहिरातीचे बोल मला आठवत नाही आता, पण ती गाजराचा हलवा दाखवायची. तर फार वर्षापूर्वीची जाहिरात आहे ती, 20-25 वर्ष झाले असतील तिला. तर ती जाहिरातीपासून तो हलवा दाखवण्याची पद्धत आणि ते बघितलं की असं तोंडाला पाणी सुटायचं आणि खूप जुन्या पिढीपासून गाजराचा हलवा बनवतात. तर आमच्याकडे पण आमच्या आजी वगैरे गाजराचा हलवा बनवायच्या, तर सगळ्यांना खूप आवडायचा आणि आता आपण स्वतः बनवतो. तर आता त्याच्यामध्ये खूप नवीन नवीन बदल होत चालले. ती पारंपरिक जी पद्धत आहे ती आपण आत्मसात करायला पाहिजे. म्हणतात ना, जुनं ते सोनं. तर जुन्या पद्धतीने जर आपण बनवलं तर ती एक वेगळीच चव असते आणि जुन्या लोकांकडनं आपल्याला फार फार शिकायला मिळतं. तर त्याच पद्धतीनं आपण हा गाजराचा हलवा बनवत आहोत. तर आता त्याच्यामध्ये मी जो आपला गाजराचा किस आहे तो मी छान परतून घेतला आणि त्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध मी ॲड केलं. आता हे दुधामध्ये आपल्या गाजराचा किस जो आहे तो छान शिजू द्यायचा. छान मऊसूत झाला की आपण त्याच्यामध्ये साखर घालणार आहोत. तर हा गाजराचा किस मस्त आपल्याला मऊसूत शिजू द्यायचा आहे. खूप घाई पण नाही करायची आणि छान शिजला की आपण वरून त्याच्यामध्ये साखर, ड्रायफ्रूट्स, विलायची पावडर ॲड करायची. विलायची पावडर ऑप्शन आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा नका टाकू. तसा नॅचरली जो गाजराची चव आहे ना, ती पण हलव्याला छान मस्त त्याचा स्वाद येतो आहे. नाही विलायची पावडर टाकली तरी चालतं. आता मी हे ड्रायफ्रूट्स जे आहे ते मी बारीक कट करून घेतलेले आहे. कारण खूप पण बारीक करायचे नाही. दाताखाली जर आले ना तर छान लागतात ते आणि चव पण छान लागते. म्हणून मी ते खूप मोठे मोठे ठेवले आणि आता गाजराचा किस आपला बऱ्यापैकी शिजलेला आहे. तर मी वरून साखर त्यामध्ये ॲड केली. आता साखरेचं पाणी झालं की अजून त्याला एकसंध होऊ द्यायचं. साखरेमध्ये चांगलं शिजू द्यायचं आणि नंतर ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि कोणालाही सहज बनवता येईल असा हा गाजराचा हलवा बनवायला अगदी सोपा आहे. काहीच त्याच्यामध्ये प्रमाणाचं खूप कमी जास्त जरी झालं तरी चालतं. खूप परफेक्ट प्रमाण पाहिजे असं काही नाही की चाचणी बिघडेल का हे होईल का ते होईल, काहीच काहीच नाही. अगदी तुम्ही थोडीशी साखर कमी जरी झाली तर गाजराला अंगचा गोडवा असतो आणि ज्याला जास्त गोड खायला आवडतं त्यांनी थोडी जास्त जरी घेतले तर चालते. पण शक्यतो साखर कमीच असायला हवी. कारण आता घराघरामध्ये शुगरचे पण पेशंट आहेत. त्याच्यामुळे साखर थोडी कमीच असायला हवी. अंगचा गोडवा गाजराला असतो. ड्रायफ्रूट्स वगैरे टाकले की अजून त्याला छान चव येते. याप्रमाणे आपला गाजराचा हलवा तयार आहे.
तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे सांगा. माझं चॅनल नवीन आहे, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तर आपली गाजराचा हलवा जो आहे आपला, तो असा लालबुंद असा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता, छान त्याला कलर आलेला आहे आणि मस्त गाजराचा हलवा, तोंडाला पाणी येईल असा गाजराचा हलवा आपला तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.